5 षटकार अक्षय आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. त्याचप्रमाणे अमित 1 षटकार आणि दोन्ही संघांना विनंती करतो आपले एक्स्ट्रा खेळाडू 12वा खेळाडू पाठवायचा आहे. या ठिकाणी प्रथमेश केडंबे संघ याने सुद्धा 1 षटकार टाकलेला आहे. प्रथमेश या ठिकाणी आपलं बक्षीस घेण्यासाठी यावं. प्रथमेश तर नक्कीच किडंब गावचे समाजसेवक आनंद उंबळे यांचा इथे सन्मान करण्यात येत आहे. लेजंड चषक 2022 आपल्या तरुण वर्गाला प्रोत्साहन करण्यासाठी इथं आलेत आणि आपला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन नवीन खेळाडूंना दिलं त्याबद्दल त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. जाऊ या मॅच कडे. खामकरवाडी वर्सेस बोगवली. पहिला चेंडूवरती काय घडलं तर निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहतो या कृष्णाला. 3 चेंडू फेकले. तिसरा चेंडू निर्धाव स्वरूपात पाहायला मिळतोय. 1 धाव खर्च केली या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कृष्णानं. मिड ऑफच्या डोक्यावरून मारलेला हा येतोय हा मोठा फटका. 4 धावांसाठी येतोय चौकार. जाऊया डीजे मास्टरकडे कमांडोची. तर जाऊया या चौकारानंतर बरेनंतर धावफलक जाऊन 5 या आकड्यावरती जाऊन थांबतंय. जर पाहिलं तर निकेतन आणि राजची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. निर्धावची सांगता पाहायला मिळते आणि 5 धावा खर्च करताना पाहतो या गोलंदाज कृष्णा. नक्कीच इथं आपल्या या लेजंड चषक 2022 या स्पर्धेमध्ये आनंद उंबळे यांचा इथं सन्मान करण्यात येत आहे. अनिल दादा कदम यांच्या हस्ते यांचा सन्मान करण्यात येत आहे. कृष्णा निघतोय गोलंदाजीसाठी. चांगला फटका. आवाज चांगला होता. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथं काय चूक केली तर आपण 2 धावा खर्च केल्या. चांगले रनिंग म्हणावे लागेल. 2 फलंदाज चांगला असा ताळमेळ पाहायला मिळाला आणि 2 धावा अंकित करतोय. 2 धावेच्या भरेनंतर धावफलक पुढे सरकतं या 7 आकड्यावरती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पाहतोय आपण लेजंड चषक 2022 आणि या स्पर्धेकडे जर लक्ष दिलं तर चांगली अशी आगळी वेगळी अशी स्पर्धा आहे. सामनावीर आणि पाण्याची सोय जर पाहिली तर महत्वाची अशी पाण्याची सोय माऊली यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेला लॉंग ऑफच्या रिजन मध्ये गेलेला चेंडू सीमा रेषे पार येतोय हा चौकार. या स्पर्धेसाठी पाण्याची सोय श्रीयुत माऊली सुक्रे दादा यांनी केलेली आहे. आमचे विनोद दादा त्यांचं स्वागत करतील या ठिकाणी. आपण आलात त्याबद्दल मंडळातर्फे आपले आभार मानण्यात येत आहेत.
चांगला फटका, आवाज चांगला होता, काय सांगून जातोय तर याच्यावरती येतोय मोठा ब्लास्ट, 6 धावांसाठी येतोय हा षटकार. जाऊया डीजे मास्टर रिकमेंड डीजे. डीजे मास्टर सुमधुर असं संगीत. नांदगाणे गावचे सरपंच श्रीयुत रवी कारंजकर साहेब आणि जावली 40+ चे सदस्य सुद्धा आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी आपले स्वागत करण्यात येत आहे. कुट्टपेचा चेंडू नक्कीच चेंडू जातोय स्क्वेअर लेग मध्ये, येतोय हा मोठा चौकार, 4 धावींची भर पडते. जाऊया डीजे मास्टर कडे कमंड डीजे. संघाकडून जर पाहिलं तर ओपनर फलंदाज चांगली अशी तंत्रसिद्ध अशी फलंदाजी करताना पाहतो या निकेतन आणि राज, दोन जोडीकडे जर पाहिलं तर 21 धावांची पार्टनरशिप आपल्या समोर. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना एक चौकार, एक षटकार, त्याच्यानंतर एक चौकार. पहा इथं काय क्लास आहे, काय फटका आहे, काय आवाज आहे, काय सांगून जातोय हा चेंडू. येतोय मोठा ब्लास्ट, 6 धावांसाठी येतोय षटकार. आकडेवरती खेळताना पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला होता, त्याच्यानंतर पाहिलं तर समोरच्या दिशेला षटकार खेचला होता, त्यानंतर एक चौकार, म्हणजे चौकार षटकार अशी अतिशबाजी करताना पाहतो या निकेतनला. पुढचा चेंडू निघतोय सुशांत, चांगला फटका, चांगला आवाज, क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूपर्यंत, तोपर्यंत चेंडू जातो सीमारेषे पार, येतोय हा चौकार. म्हणजे काय ताळमेळ आहे, काय फटका आहे, काय खेळी करताना पाहतोय. चौकार षटकार आणि चौकार अशी अतिशबाजी करताना पाहतो या सुशांतच्या गोलंदाजीवर. म्हणजे दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगला खेळ करताना पाहतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाकडे जर लक्ष दिलं तर 7 धावा खर्च केल्या होत्या या कृष्णानं, पण येणाऱ्या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हा निकेतन चांगला खेळ करताना पाहतोय याला. 4 धावींच्या भरीनंतर धावफलक 31 या आकड्यावरती जाऊन थांबतोय. चेंडू हवेत, झेल घेण्याचा प्रयत्न, जीवदान मिळतंय चांगल्या खेळाडूचा, चांगल्या सेट फलंदाजाचा झेल सुटतोय. आपण काय घडवलं या मैदानामध्ये, तर चांगला फलंदाजाचा झेल सुटतोय, जीवदान देतोय त्याला. आणि एकदा विजयानंतर धाव फलक पुढे सरकलंय 32 या आकड्यावरती. दोन षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 32. म्हणजे मोठं असं महागडं असं षटक आहे या भौगोलिक संघासाठी, निर्णायक असं षटक. 26 धावा या षटकामध्ये येताना पाहतोय आपण. चांगला असा खेळ करताना पाहतोय या निकेतनला. वैयक्तिक 26 या आकड्यावरती खेळताना पाहतोय. पहिलं षटक हाताळलं होतं, वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना पाहिलं तर कृष्णानं 7 धावा खर्च केल्या होत्या, कोणताही गडी बाद न करता 7 धावा खर्च केल्या. तिसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं या कृष्णाला.
अकोट टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न केला या राज यांनी. एक धाव अंकित करतोय. एक धावेच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकतं या 33 या आकड्यावरती. आणि निकेतन चांगली खेळी करताना पाहतोय. एकाएकी खेळी करताना पाहतो या निकेतनला. त्याला स्ट्राईक देताना पाहतो या. म्हणजे तंत्रशुद्ध असं चांगलं अनुभवताना पाहतो या खेळाडूंमध्ये. म्हणजे जो पुढचा फलंदाज चांगल्या पद्धतीने खेळी करतोय तर त्याला साथ देण्याचं काम या राज करतोय. लॉंग ऑन रिजन मध्ये गेलेला चेंडू दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला आणि इथं काय घडलं तर सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचताना पाहिलं. चांगल्या जर थ्रो झाला असता तर कुठेतरी वेगळं चित्र पाहायला मिळाले असते. पण चांगली रनिंग मानावी लागेल या राज याची. रजत आणि निकेतन एक साइड न खेळताना पाहतोय तर चांगल्या पद्धतीने खेळ करताना पाहतोय. बॅटचीकडे घेतली एक धाव अंकित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच सफलता मिळताना पाहतो या दोन फलंदाजांना. 2 धावा अंकित करतोय. 2 धावीच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकतं या 37 या आकड्यावरती. चांगला ताळमेळ चांगला खेळ पाहायला मिळतो या मैदानामध्ये. खेळ करताना जर पाहिलं तर 2 ओपनर फलंदाज 37 धावांचं पार्टनरशिप पाहायला मिळते या 2 फलंदाजांमध्ये. कृष्णा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. कृष्णा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. फुलटाच चेंडूला दिशा दिली. चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. 1 धाव अंकित करतोय. आणि रजत स्ट्राईकला येताना पाहतो या. चांगली साथ देताना पाहतो या निकेतनला. कृष्णा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. चांगल्या पद्धतीने षटक हाताळताना पाहतो या. चांगला अचूक टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे 38. 6 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. जर पहिल्या षटकाकडे जर लक्ष दिलं तर 7 धावा खर्च केल्या होत्या या कृष्णानं. शेवटचा चेंडूला सन्मान दिला. निर्धाव चेंडू म्हणजे आपण 12 चेंडू हाताळले. या 12 चेंडू मध्ये जर पाहिलं तर 13 धावा खर्च केल्या. कोणताही गडी बाद केला नाही. पण निर्णय कसं षटक हाताळताना पाहिलं या कृष्णाला. चला गोलंदाज आमंत्रित करायचे. जाऊया डीजे मास्टर कडे. कमॉन डीजे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुमधुर असं संगीत आपण ऐकलं. विश्रांतीनंतर जाऊया मैदानाकडे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 38. म्हणजे दुसरं षटक हाताळलं होतं. 26 धावा खर्च केल्या होत्या. 25 धावा खर्च केल्या होत्या. पण या कृष्णानं चांगली 2 षटकं हाताळली. तर जाऊया खुलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मिड विकेट मधून हॅलो आणि 1 धाव अंकित करतोय. 39 आकडे. हॅलो
39 धाव फलकावरती धावा येताना पाहतो आपण. पंचवळे तर नक्कीच इशारा देत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त चेंडू, म्हणजे बऱ्याच काळानंतर अतिरिक्त चेंडू फेकला या खमकरवाडी संघाकडून गोलंदाज. तिसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलंय त्यानं याला, पण कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करताना पाहतो या गोलंदाज तनय. पुढे मारण्याचा प्रयत्न होता, सफल होतोय गोलंदाज. निधाव चेंडूची सांगता करतोय, धावसंख्या स्थिर ठेवताना पाहतोय, म्हणजे आपल्या गोलंदाज कृष्णाला साथ देण्याचा प्रयत्न करताना पाहतोय. चांगल्या पद्धतीने षटक हाताळताना पाहतोय. जर सुशांतकडे जर पाहिलं तर 25 धावा खर्च केले होत्या या सुशांतनं, पण येणारी उर्वरित षटक चांगल्या पद्धतीने हाताळताना पाहतोय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक स्वतःच्या गोलंदाजीवरती झेल घेताना पाहतोय, म्हणजे कॉटन बोल्ड होतोय. निकेतन चांगली खेळी केली होती. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 27 धावांचं योगदान देऊन परतीच्या इशाऱ्याने चाललाय. त्यामध्ये जर पाहिलं तर 2 षटकार आणि 3 चौकार खेचले होते या निकेतननं. एकोणचाळीसच्या आकड्यावरती पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं आपल्याला. भोगोली संघाचं नवीन फलंदाज दाखल झालाय राज. बॅटची कडा घेतली, चेंडू पॉइंट रिजन मध्ये गेला होता. चेंडू एक धाव अंकित करतो. एक धावेच्या बरीनंतर धावफलक 40 या आकड्यावरती जाऊन थांबते. 41 या आकड्यावरती जाऊन थांबते. म्हणजे पहिल्या गडीची पार्टनरशिप चांगली अशी ताळमेळ होता या दोन फलंदाजांमध्ये. रजत आणि निकेतन यामध्ये 40 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली, पण त्याच्यामध्ये कुठेतरी धावा रोखल्या गेल्या. जतनला पहिल्या विकेट स्वतःच्या गोलंदाजीवरती विकेट घेण्यात सफलता मिळाली. गोलंदाज निघतोय गोलंदाजीसाठी राज. एक धाव आपलं खातं खोललं. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू आदळतोय. 2 धावा अंकित करतोय. 2 धावांच्या बरीनंतर धावफलक 43 या आकड्यावरती जाऊन थांबतोय. कुठेतरी खेळी संत गतीनं पाहायला मिळते. जर पाहिलं तर 2 फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळत होते, मोठी फटके मारत होते, पण त्याच्यानंतर जर पाहिलं तर तिसरं षटक हाताळलं कृष्णानं. त्याच्यानंतर जर मोठे फटके पाहायला मिळाले नाही, तर कुठेतरी खेळी संत होताना पाहिले. अकोट टप्प्याचा चेंडू पुरेपूर फायदा घेता आला नाही फलंदाजाला. याचं रूपांतर झालं निर्धाव चेंडूमध्ये. षटकाची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 43. 2 षटकांचा खेळ संपला होता. धावफलकावरती धावा होत्या 32. म्हणजे 2 षटकाकडे जर लक्ष दिलं तर फक्त 12 धावा खर्च केल्या. म्हणजे येणारे 2 षटक निर्णायक अशी षटक कृष्णा आणि जतन यांनी दोघांनी तनय 2 गोलंदाजांनी चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आणि धावसंख्या रोखली. असं वाटत होतं की भोगोली संघाची उच्चांक धावसंख्या होईल, पण कुठेतरी गोलंदाजांनी रोखलं, धावसंख्या थांबवली आणि 43 या आकड्यावरती आतापर्यंत मजल मारताना पाहतो या भोगोली संघाच्या 2 खेळाडूंना. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतो या गोलंदाज अजित. चांगली गोलंदाजी होती. क्षेत्ररक्षक धावतोय, तोपर्यंत चेंडू जाऊन स्थिरावला. सीमा रेषी पार येतो ह्या चौकार. जाऊया डीजे मास्टरकडे. कवन डीजे.
तर नक्कीच या चौकारानंतर धावपलक जाऊन थांबलं या 47 आकड्यावरती. हवे चेंडू, क्षेत्ररक्षक धावतोय तर 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू आदळतोय, झेल सुटतोय. मिडऑफच्या डोक्यावरून आलेला हा चेंडू, पण क्षेत्ररक्षकांनी कोणतीही हालचाल केली नाही. ते 39 आकड्यावरती जाऊन धावपलक थांबतंय. अजित तर फलंदाज बाद होतोय. राज याची खेळी संपुष्टात येते. जाऊया डीजे मास्टर कडे. नवीन फलंदाज दाखल झाला विजय. अजित निघतोय गोलंदाजीसाठी, म्हणजे कुठेतरी धावा रोखल्या, पुढे मारण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ मध्ये गेलेला हा क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं सफल होताना पाहतोय 2 फलंदाजांना, म्हणजे 2 धावा घेतोय. 2 धावेच्या बरीनंतर आपलं अर्धफलक धावफलकावरती लावताना दिसतोय. 51 या आकड्यावरती भोगवली संघाची धावफलक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि निर्धाव चेंडूची सांगत. फलंदाज बाद होतोय, झेल बाद होतोय. बॅटची काढा घेतली, स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन पाहायला मिळालं. जर आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये 32 धावा होत्या. असं वाटलं होतं की भोगोली संघाची धावफलक नक्कीच 60+ होईल, पण येणाऱ्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने षटक हाताळली तर आणि धावफलक रोखलं. या 51 या आकड्यावरती चौथ्या विकेटचं पतन पाहायला मिळतं. या विजयची खेळी संपुष्टात आणि 2 धावांचं योगदान देऊन परतीच्या दिशेने जाताना पाहतो. या शेवटचा चेंडू अजित याचा. नवीन फलंदाज सुशांत शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी येतोय. शेवटच्या चेंडूवरती अजित निघतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न होता, पण काय घडलं तर निर्धाव चेंडू. डॉट बॉलची सांगता. धावसंख्या स्थिर 51. 52 धावांचं टार्गेट असेल या खामकरवाडी संघासमोर. तर चला भोगोली संघाला विनंती असेल लाईनअप मध्ये आपण मैदानामध्ये आगमन करायचे. जाऊया डीजे मास्टरकडे. कमोन डीजे.
शिवाजीराजे भोसले यांच्या शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून आपल्याला प्रथम पारितोषिक लाभलेलं आहे 50,000 रुपयाचं. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांच्याकडून द्वितीय पारितोषिक लाभलेलं आहे 25,000 रोख रक्कम. त्याचप्रमाणे तृतीय पारितोषिक लाभलेलं आहे 15,000 रुपये. अर्चनाताई रांजणे यांच्याकडून तृतीय पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे चतुर्थ पारितोषिक ज्ञान माऊली यांच्याकडून चतुर्थ पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण चषक या स्पर्धेसाठी जर लाभले असेल ते तर केळगाव गावचे सुपुत्र राजेंद्रदादा धनावडे युवा उद्योजक यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेसाठी संपूर्ण चषक लाभलेले आहेत. आणि या स्पर्धेसाठी आगळी वेगळी अशी बक्षिसं आपल्याला पाहायला मिळत आहेत. मालिकावीरसाठी LED TV आपल्याला पाहायला मिळेल. ज्या स्पर्धेमध्ये जो मालिकावीर ठरेल तो आपल्या या स्पर्धेतून एक छोटीशी आठवण घेऊन जाणार. मालिकावीर कोण ठरणार आहे या स्पर्धेकडे लक्ष असणार आहे. या मालिकावीरकडे लक्ष असणार आहे. या स्पर्धेला सुधीर गोळे यांच्याकडून युवा उद्योजक यांच्याकडून मालिकावीरसाठी हा किताब आलेला आहे LED TV. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज एअर कूलर यांच्याकडून सुरेशजी बाडकर युवा उद्योजक यांच्याकडून चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या भोगोली संघ. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आपलं क्षेत्ररक्षण खुलं करायचं आहे. 52 धावांचं आव्हान खामकरवाडी संघासमोर ठेवलेलं आहे. 2 फलंदाज खामकरवाडी संघाकडून 52 धावांचं टार्गेट पार करण्यासाठी तर जाऊया. उर्वरित पारितोषिक आहेत या आपल्या स्पर्धेसाठी. उत्कृष्ट फलंदाज जर पाहिलं तर एअर कूलर या स्पर्धेसाठी आहे एक आठवण म्हणून. युवा उद्योजक विजयजी शिलार साहेब यांच्याकडून आपल्याला उत्कृष्ट फलंदाजासाठी एअर कूलर. त्याचप्रमाणे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सिंगल फॅन सिलिंग फॅनचं इथं आपल्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणात विष्णू शिलार यांच्याकडून युवा उद्योजक यांच्याकडून लाभलेलं आहे. त्याला क्षेत्ररक्षण सजवलंय. खेळाला सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण सजवून घेतले. ओपनर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. स्ट्राईकला असेल सुशांत, नॉन स्ट्राईकला असेल तनय आणि सुशांतची जोडी मैदानामध्ये 52 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी गोलंदाज पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय. या अपकूट टप्प्याचा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक ना तिथं काय घडलं, झेल सोडला. पहिला चेंडू हवेत चेंडू होता आणि याचं रूपांतर झेल सोडला. राज गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळत होतं. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये झेल सोडताना पाहतोय. एक धाव पाहतोय. राज निघतोय गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला असेल सुशांत. पहा चेंडूला दिशा दिली. कव्हर क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. इथंही क्षेत्ररक्षका चूक घडताना पाहतोय. दोन धावा आपल्या खात्यामध्ये आपली संघाची धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करताना पाहतोय. 2 धावेच्या परिणामात धावफलक पुढे सरकले 3 आकड्यावरती. तर ओखोडीगाव सुपुत्र यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. यांचा इथं सन्मान करण्यात येत आहे. संजय शेलार चांगला फटका. कव्हर क्षेत्रामधून गेलेला हा चेंडू जातोय. डेव्हिड विकेट मध्ये येतोय चौकार. चांगला असा फटका म्हणावा लागेल. 4 धावांच्या परिणामात धावफलक 7 या आकड्यावरती जाऊन थांबते. जाऊया डीजे मास्टरकडे. कमॉन डीजे.
संतोष देशमुख यांना विनंती करतो या मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. चेंडूला दिशा दिली, चेंडू गेलाय थर्डमॅनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक धावतोय ते पर्यंत चेंडू फील्ड करतोय. चार धावा अंकित करताना पाहतोय आपण. 4 धावांची भर पडते इथं आणि 4 धावांच्या वरीनंतर धावफलक पुढे सरकलं या 11. त्याचप्रमाणे तानाजी शेलार यांचा इथं इच्छुतीत सन्मान होत आहे. लेजंड चषक 2022 या स्पर्धेमध्ये आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि संतोष देशमुख यांना विनंती करतो की यांचा सन्मान करण्यात यावा. राज निघतोय गोलंदाजीसाठी. अकुट टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा पण येथेही बसतोय आणि चेंडू जाऊन स्थिरावतो या एसटी रक्षकाच्या पाठीमागे. फाईन लेग मध्ये येतोय हा चौकार. दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला सुशांतच्या बॅटमधून आणि या 4 धावेच्या भरीनंतर धावफलक जाऊन थांबलं या 15 या आकड्यावरती. म्हणजे 52 धावांना प्रत्युत्तर देताना जर पाहिलं तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 धावा जमवल्यात. चांगलासा खेळ करताना पाहतोय आपण. जर पाहिलं तर बोगोली संघाने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धावा जमवल्या होत्या. म्हणजे इथं बेनिफिट आहे कामकरवाडीसाठी. 7 धावा प्लस आहे तर इथं 15 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चला स्पीडअप घ्या. भोगवली संघ थोडीशी घाई करायची. गोलंदाजाला आमंत्रित करा. दुसरा गोलंदाज दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय. शेवटचा चेंडू असेल, सॉरी. शेवटचा चेंडू. 5 चेंडूंची पिकी गेले. चला स्पीडअप घ्या. भोगोली संघ थोडी घाई करा. आपण खूप वेळ घेत आहे. आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल ही विनंती असेल. कर्णधार थोडीशी घाई करायची आहे. फुलटा चेंडू, चेंडू हवेत. झेल घेण्याचा प्रयत्न होता. दुसरा झेल सुटतो इथं आणि 2 धावा अंकित करतोय. 2 धावेच्या बरोबर धावफलक पुढे सरकलं या 17 या आकड्यावरती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती पाहायला मिळते आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 17. चला स्पीडअप घ्या. गोलंदाजाला आमंत्रित करा. जाऊया डीजे मास्टरकडे. कमॉन डीजे. तर आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर 52 धावांचं टार्गेट आहे. या 52 धावांचं टार्गेट पार करण्यासाठी खामकरवाडी संघाने कोणताही गडी न गमवता 17 धावा जमवल्यात. उर्वरित चेंडूकडे जर आपण लक्ष दिलं तर 24 चेंडूमध्ये 35 धावांची गरज असेल खामकरवाडी संघाला. दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी रजत गोलंदाजी मार्गवरती येताना पाहतोय. चला घाई करा. भोगवली संघ आपण खूप वेळ घेत आहे. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. फुलटच चेंडू आणि या फुलटच चेंडूवरती कोणत्याही प्रकारे मोठा फटका खेळता आला नाही. या रजतला निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय. पुन्हा सज्ज होतोय रजत गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला असेल त्याने. गोलंदाज निघतोय.
पहा काय फटका आहे, काय क्लास आहे, क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत पोचू शकला नाही. इथं 2 धावा अंकित करतोय. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता पण क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचू शकला नाही. 2 धावा अंकित करतोय. 2 धावीची भर पडते. 2 धावीच्या नंतर धावफलक 19 आकडेवरती जाऊन थांबते. 22 चेंडू 33 धावांची गरज असेल कामकरवाडी संघाला जिंकण्यासाठी. 19 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय खमकरवाडी संघ. रजत पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. मिडॉनचा क्षेत्ररक्षक फील्ड करणार तोपर्यंत चेंडू विषय आकड्यावरती जाऊन थांबतोय. एक सिंगल धाव अंकित करतोय आणि एकेरी दुहेरी धाव जमवताना पाहतोय. या 2 फलंदाजांमध्ये ताळमेळ चांगला आहे. 20 धावांचं योगदान दिलेलं आहे. आपण चांगला अशी पार्टनरशिप म्हणावी लागेल 2 फलंदाजांमध्ये. चेंडू हवेत मिड ऑफच्या दिशेने गेलेला लॉंग ऑफ द रिजन मध्ये गेलेला हा फील्ड चेंडू फील्ड करतोय आणि 1 धाव. 2 धावा घेतोय. 22 धावा धावफलकावरती येताना पाहतोय. म्हणजे एकेरी दुहेरी धावा जमवताना पाहतोय. म्हणजे चांगल्या पद्धतीने षटक हाताळताना पाहतो. या रजतला मोठा फटका कोणत्याही पद्धतीने मारून देत नाही. रजत निघतोय गोलंदाजीसाठी. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय आणि त्या प्रकारे जर पाहिलं तर मोठी धावसंख्या खर्च करत नाही. चांगल्या प्रकारे चेंडू हाताळला. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे 22. चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल. 2 ताळमेळ चांगला आहे या 2 फलंदाजांमध्ये. जर पाहिलं तर सुशांत 16 या आकड्यावरती खेळताना पाहतोय. 5 चेंडू 5 धावा खर्च केले त्या रजतनं. सुशांत चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून गेलेला हा चेंडू. चेंडू जातो या सीमा रेषे पार. येतो ह्या चौकार. जाऊया डीजे मास्टरकडे. .26 या आकड्यावरती येणारे चेंडू असतील 18 आणि 18 चेंडू मध्ये 26 धावा जमवायचे आहेत. या स्पर्धेमध्ये जर आपल्याला अस्तित्व टिकवायचे असेल तर चांगल्या पद्धतीने येणारे षटक हाताळावे लागेल भोगवली संघाला आणि कामकरवाडी संघाला. जर चला भोगवली संघ आपण टीम मीटिंग्स घ्यायची नाही ही विनंती असेल. आपण वारंवार सूचना करतोय. गोलंदाजाला आमंत्रित करायचं आहे. 18 चेंडू 26 धावांची गरज असेल. कोणताही गडी गमावला नाही आणि आतापर्यंत 26 धावा जमवण्यात यश लाभलंय कामकरवाडी संघाला. चला घाई करा भोगवली संघ. आपल्याला सूचनेचं पालन करायचं आहे. तर आता आपल्याला इथून पुढे पेनल्टीला सामोरं जावं लागेल ही विनंती असेल. निकेतन गोलंदाजीसाठी येताना पाहतो. या निकेतन जर पाहिलं तर वैयक्तिक 26 धावाचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं पण इथं येणारा खेळाडू कोणत्या प्रकारे खेळ करू शकला नाही. गोलंदाजी मार्गवरती येताना पाहतो या निकेतनला. आवाज चांगला होता. फटका चांगला होता. लॉंगॉच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. राज याचं चांगलं योगदान दिलं होतं गोलंदाजीसाठी. त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण करताना पाहतो या लॉंग ऑन रिजन मध्ये. 1 धाव खर्च करतोय. 1 धावीच्या बरीनंतर धावफलक पुढे सरकतोय 27 या आकडेवरती. निकेतन पुन्हा सज्ज होतोय येणारा चेंडू हाताळण्यासाठी. चेंडूला रक्षकात्मक अशी फलंदाजी करताना पाहिलं. चेंडू कव्हर क्षेत्राच्या दिशेने थर्डमॅन दिशेला गेलेला हा चेंडू 2 धावा अंकित करतोय. 2 धावीच्या बरीनंतर धावफलक पुढे सरकतोय या 29 या आकडेवरती. 2 चेंडूचा सामना केला. 3 धावा
खर्च केल्यात. सामना लवकर उरकून घेण्याचा प्रयत्न करावा आपल्याला. ह्याच्यानंतर बरेच सामने खेळवायचे आहेत. यानंतर होणारा सामना हा केडंबे विरुद्ध या दोन संघांमध्ये जो विजयी संघ असेल त्यांच्यामध्ये असेल. निकेतन निघतोय, म्हणजे चांगल्या पद्धतीने गोलंदाज करताना पाहतो. या धावसंख्या रोखली या निकेतननं आणि राजाने, म्हणजे चांगल्या प्रकारे अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. आपल्या धावा कमी असताना त्या प्रकारे गोलंदाजी करताना पाहतोय आपण यांना. निकेतन पुन्हा सज्ज होताना पाहतोय. या चांगल्या प्रकारे 3 धावा खर्च केले 3 चेंडूंमध्ये. टप्प्याचा चेंडू कव्हर क्षेत्राच्या मधून चेंडू तडकवलाय. चेंडू जातोय या दरम्यानच्या जिल्हा इथंही क्षेत्ररक्षक चकतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय हा चौकार. जाऊया डीजे मास्टर कमाल डीजे. श्री नवनाथजी धनावडे उद्योजक कामोटे, करंजे गावचे रहिवासी या ठिकाणी नवनाथजी धनावडे उद्योजक कामोटे. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. नाही, जाऊया मैदानाकडे. काय घडलंय 4 धावेच्या पर्यंत एक सिंगल धाव अंकित करताना पाहतो या सुशांतला, आणि या 1 धावेच्या पर्यंत धावफलक पुढे सरकले या 34 आकडेवरती. 13 चेंडू 18 धावांची गरज. निकेतन पुढचा चेंडू बॅटची कडा, आणि इथं काय घडलं, झेल सुटला. चेंडू जातोय सीमा रेषे लगत. फाईन लेगच्या दिशेने गेलेला हा चेंडू, चेंडू येतोय हा चौकार. 4 धावांची भर पडते. 4 धावांच्या भरीनंतर धावफलक जाऊन पुढे सरकलं या 38 आकड्यावरती. जाऊया डीजे मास्टर कमोंडजी. पहिलं षटक हाताळलं होतं. कोणताही गडी आतापर्यंत गमवला नाही या खामकरवाडी. जमीची बाजू आहे. येणारे चेंडू 12 चेंडू 14 धावांची गरज. चला घाई करा, वारंवार विनंती करतो या, थोडं स्पीडअप घ्या. तर रजत निघतोय गोलंदाजीसाठी. चांगला फटका आणि पहिल्या सफलता मिळाली. जर आपण पाहिलं तर बऱ्याच षटकानंतर 38 या आकड्यावरती पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय आणि सफलता मिळते राज याला. जाऊया डीजे मास्टर कमांड डीजे.
सुमधुर असं संगीत ऐकलं. काय गोलंदाजी करताना पाहतोय. जर आपण पाहिलं तर 38 धावांची पार्टनरशिप होती तनय आणि सुशांत. त्याच्यानंतर जर पाहिलं तर या राजेनं पहिल्याच चेंडूवरती सुशांतची गिळी संपुष्टात आणली. ते जर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल हा रजत. फुलटा चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या रिजन मध्ये गेलेला हा चेंडू. एक धाव खर्च करतोय. 9 चेंडू 13 धावांची गरज असेल. 38 आकड्यावरती थांबला होता हा खमकरवाडी संघ. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. त्यानंतर दुसऱ्या विकेटचंही पतन 38 आकड्यावरती पाहायला मिळालं. पण त्याच्यानंतर एक सिंगल धाव घेतली. रजत निघतोय गोलंदाजीसाठी. फटका चांगला मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे 10 धाव मागतायत पण एक धाव अंकित करतोय हा. त्याने बाईचा इशारा येतोय पंचांकडून. 8 चेंडू 12 धावांची गरज असेल. चांगलं निर्णय कसं षटक फेकताना पाहतोय या रजतला. कुठेतरी धावसंख्या रोखताना पाहतोय. मोठा फटका मारण्यासाठी फलंदाजाला कोणतीही हालचाल करून देत नाही हा रजत. निघतोय पुन्हा गोलंदाजीसाठी. पहा काय क्लास आहे गोलंदाजीमध्ये चांगल्या प्रकारे. त्याच प्रकारे फटका एक धाव सिंगल अंकित करतोय. धावफलक पुढे सरकलं या 41 आकडेवरती. चांगल्या प्रकारे चेंडू चांगल्या हाताळला आणि या चेंडूवरती काय घडलं तर निर्धाव चेंडूची सांगता. जर 4थ्या क्रमांकाचं षटक कोणी हाताळलं असेल बोगवली संघाकडून तर रजत 2 षटकं फेकली तर चांगलं रोखलं. 2 विकेट्स आपल्या नावावरती कोरली तर जाऊया. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 41. 6 चेंडू 11 धावांची गरज असेल. म्हणजे सामना होता कुठं आणि नेऊन ठेवला कुठं या रजतनं. 12 चेंडू 14 धावांची गरज होती. सुरुवात केली गोलंदाजीला. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली सुशांत याची. त्याच्यानंतर जर पाहिलं तर कृष्णा मैदानामध्ये खेळण्यासाठी गेला. मोठा फटका मारला. लॉंगॉनच्या रिजन मध्ये झेल टिपला आणि दुसऱ्या विकेटचं पतन झालं. त्यानंतर जर पाहिलं तर धावा कमी खर्च केल्या. 3 धावा खर्च केल्या. 2 फलंदाजांना परतीचा इशारा दावला या रजतनं. चांगलं निर्णायक षटक हाताळलं. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी कमकरवाडी संघाला. थोडस स्पीडअप घ्या. शेवटचं षटक सर्व मदार या गोलंदाजावरती असेल. कोणत्या प्रकारे 6 चेंडू हाताळेल. निघतोय अक्षय. टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेलेला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा आणि पंचांचा इशारा आलाय. नो बॉलचा इशारा. म्हणजे इथं नक्कीच खामकरवाडी संघासाठी सुवर्ण संधी येताना पाहतो आपण. चला क्षेत्ररक्षण सुरू होऊन घ्या. आणि नक्कीच पंचांनी हेरला. आपण सर्कलच्या बाहेर 6 प्लेयर तैनात केलेत आणि नो बॉलचा इशारा येतो इथं पंचांकडून. म्हणजे आपण काय बेनिफिट केला काय गमवलं आपण ते येणाऱ्या चेंडूंमध्ये येणाऱ्या उर्वरित सामन्यामध्ये आपल्याला समजेल. तर जाऊया पुन्हा. अक्षय निघतोय गोलंदाजीसाठी. टप्प्याचा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाच्या पाठीमागे जाऊन आदळतो. या चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. काय घडतंय पण 2 धावा अंकित करताना पाहतोय. 2 धावांच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलं या 46 आकड्यावरती. 6 धावांची गरज असेल. 5 चेंडू 6 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या आणि विनंती असेल किडंबे कर्णधार. आणि काय आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. चुका करतोय. चुका आणि चुका. 2 धावा अंकित करतोय. 2 धावांची भर पडते. 2 धावांच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलं या 48 या आकड्यावरती. म्हणजे 4 धावांची गरज असेल. या सामन्यामधून आपण कुठून बाहेर पडला तर पहिल्या चेंडूवरती आपण जर कर्णधारानं जर नजरेमध्ये
क्षेत्ररक्षण हेरलं असतं तर कुठेतरी आपण एक धाव वाचवू शकलो असतो, एक चेंडू बचावात्मक केला असता. पण या चेंडूवरती सामन्याचं पारडं मात्र फिरताना पाहायला मिळालं. अक्षय निघतोय गोलंदाजीसाठी. लॉक ऑफ मध्ये गेलेला चेंडू, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सफल होताना पाहतोय आपण. कुठेतरी ताळमेळ बिघडताना पाहतोय. 2 धावा अंकित करतोय. 2 धावींच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलं. या 50 2 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. दुहेरी दुहेरी अशा धावा जमवताना पाहतो या दोन फलंदाजांना. फुलटॉस चेंडूवरती आणि इथं मात्र चूक केली, मॅच सोडली. म्हणजे आपण मॅच मधूनच बाहेर निघालो आणि यावरती सामना हा खामकरवाडी संघाने जिंकलाय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक आभार, त्याचप्रमाणे भोगवली संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर जाऊया टॉस का बाजू. याच्यानंतर होणारा सामना खामकरवाडी वर्सेस केडंबे. दोन्ही संघ नायकांना विनंती करतो की टॉस का बॉक्स मध्ये या. खामकरवाडी संघ